वाढदिवसाचा केक कापण्यासाठी काही मित्र एकत्र येतात, पण केक कापायच्या या कार्यक्रमात बर्थडे बॉयलाच भोसकून त्याचा खून होतो। अंगावर काटा आणणारी ही घटना बीडमध्ये घडली। हो, अपहरण, मारहाण, खून अशा अनेक घटनांमुळे राज्यात मागच्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या बीडच्या गुन्हेगारीच्या घटनांची मालिका ही अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये। 25 सप्टेंबरच्या दिवसाचा शेवटही अशाच एका भयानक घटनेनं झाला। घडलं असं की बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका तरुणाच्या बर्थडेचा केक कापण्यासाठी मित्र गोळा झाले। ज्याचा वाढदिवस असतो तो सुद्धा तिथं पोहोचला। बर्थडे केक आलेला असतो आणि तेव्हाच ज्याचा बर्थडे आहे तो मुलगा आणि त्याच्या मित्राचा वाद होतो आणि या वादाचा शेवट बर्थडे बॉयच्या खुनानं होतो। 22 वर्षांचा यश हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता। त्याचे मित्रही हे त्याच्याच आसपासच्या वयाचे होते। केक कापताना झालेल्या वादाच्या पलीकडे जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच मित्रासोबतच्या जुन्या वादाच्याही चर्चा ऐकायला मिळाल्या। महिनाभरापूर्वी या दोघांमध्येच काही वाद झाले होते आणि त्याच प्रकरणाशी या खुनाचा काही संबंध आहे का हे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे। या प्रकरणात आणखी एका गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे बीडमध्ये तरुणांमध्ये मागच्या काही दिवसात नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय। आणि धक्कादायक म्हणजे सूरज काटे अर्थातच ज्या आरोपीनं यशचा खून केला तो सुद्धा अशाच कुठल्या तरी नशेमध्ये धुंद असल्याचं बोललं जात आहे। त्याच नशेत सूरज काटेनं यशवर एवढे हिंसक वार केले की यश घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यश ढाकाचे वडील बीडमध्ये पत्रकार आहेत, त्यामुळे त्याच्या खुनाची बातमी ही पुढच्या काही मिनिटातच वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी सूरज काटेला अटक केली। मात्र या प्रकरणातले आणखी काही आरोपी हे फरार असल्याची माहिती मिळालेली आहे। पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र दुसरीकडे यशच्या कुटुंबियांनी आरोपींना ताब्यात घ्या अशी मागणी करत आज रास्ता रोको सुद्धा केलाय। किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून झालेल्या या खुनामुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होते। बीडमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आलेले होते। त्यानंतर बीडमध्ये पोलीस आयुक्त बदलले, बडे अधिकारी बदलले, बीडचे पालकमंत्री बदलले, मात्र बीडमधल्या गुन्हेगारीचं हे चित्र कधी बदलणार असा प्रश्न सध्या सामान्य माणसांकडून उपस्थित केला जातोय। बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।